विरार पश्चिम येथील एमबी इस्टेट परिसरात कौटुंबिक वादातून 35 वर्षीय विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पती आणि नंदेने मिळून मारहाण करत धारदार हत्याराने वार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। मृत महिलेचे नाव 35 वर्षीय कल्पना सोनी असे असून ती पती महेश सोनी याच्यासोबत संगम सोसायटी विरार पश्चिम येथे राहत होती। कल्पना आणि महेश यांचा विवाह 2015 साली झाला होता। तक्रारीनुसार विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून कल्पनाला सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता। यामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले। यावेळी कल्पनाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेत आपले स्त्रीधन परत मागितले। याच कारणावरून वाद विकोपाला गेला। या भांडणात पती महेश सोनी आणि नणंद दीपाली सोनी यांनी मिळून कल्पनाला मारहाण केली व तिच्या डोक्यावर व कपाळावर धारदार हत्याराने वार केले। या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असे कुटुंबियांनी सांगितले। या घटनेनंतर मृत कल्पनाने मामा मनोहर सोनी यांनी बोलीज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती महेश सोनी आणि नणंद दीपाली सोनी यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती बोलीज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली आहे। अलीकडच्या काळात पत्नींच्या हत्यांचे आणि कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत। महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न घरच्याच माणसांकडून महिलांना जीव गमावा लागत असल्याने महिला सुरक्षित कुठे आहेत असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। कायदे असूनही अशा घटना थांबत नसल्याने समाज आणि प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे।